तर नमस्कार गाईज, हा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे. तर या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता मी माझ्या पकवाजला जेवढा पीठ लागतो तो मी थोडा कमी लावतो का बेस थोडा जास्त जोरात वाजायला. आता हा व्लॉगमध्ये ना तुम्ही हेडफोन लावा, कारण की आता मी याला पीठ जास्त लावला, याचा बेस खूप डीप येतो. बघा बघा, तुम्ही हेडफोन लावून घ्या, तुम्हाला बेस प्रॉपर ऐकायला येईल. तुम्हाला काय काय मी बोल वाजवून दाखवतो, जसं भजनी टेका आपला, लग्गी झाली, अजून काय काय बोल आहे ते तुम्हाला वाजवून दाखवतो. पहिले तुम्हाला एकदा भजनी टेकाचा नाद दाखवतो आहे, या पकवासचा भजनी टेकाचा नाद दाखवतो आहे तुम्हाला. बघा तुम्हाला पकवासचा भजनी टेकाचा नाद आवडला असेल, आवाज तुम्हाला नीट असेल सर, हेडफोन लावून बघा कसला बेस येते. बघा हा बेड हलते डायरेक्ट आहे. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा बेड हलते, हा बेड हलतंय खूप. आता जो खरा पकवासचा नाद असतो, नाद त्याला नाद बोलतो आपण, तो तुम्हाला दाखवतोय. बघू शकता पीठ निघाला एवढा वाजवला. पकवासाचा नाद तुम्हाला पक्का आवडला असेल. मी असा हाताचा चंबू करतो आणि असं असं दाबत ठेवतो का पीठ एकदम प्रॉपर चिपकतं आणि निघत नाही. बघा आता पीठ निघतच नाही. तुम्हाला मी अजून एकदा याच्या भजनी टेका वाजवून दाखवतो. आता थोडा सिरकिट सोबत दाखवतो भजनी टेका, जसा आता तुम्हाला बेस क्लिअर ऐकायला आला असेल तर मी पकवास हा भाग आहे साईपुड्याला तो दाखवतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला बेस आणि साईपुड्याचा नाद दोन्ही ऐकायला मिळतील. हातावर का बेस कमी येत असेल तर मी अशी फिरवतो. आता बेस बघा, या साईडला बेस जास्त येतोय. असंच तुम्हाला साईपुडा दिसत, तर मी असा वाजवतोय. आता तुम्हाला बेस क्लिअर ऐकायला आहे असा इथे मधले.
आता मी तुम्हाला मला जो पर्सनल जो माझा गोल आहे मी तुम्हाला तो दाखवतो एकदा. शाही धागा निघाला पकवासचा तो निघत राहतं. ओके, धागा लावून झाला आपला. आता जो माझा खरा नाद वाजवतो मी पकवासला तो दाखवतो तुम्हाला. तुम्हाला पकवासचा जर आवाज आवडला असेल, आता मी तुम्हाला दाखवलं पकवासमध्ये जो पीठ लावलाय त्याचा बेस. आता मी तुम्हाला दाखवतो याचा रेंज, म्हणजे बेसचा आवाज किती लांब जातो तो दाखवते तुम्हाला एकदा. कॅमेरामध्ये मी कॅमेरा सेटअप करते. हां, कसा दिसेल बघता का मस्त दिसेल. हां, नाही इकडून मस्त तुम्हाला दिसेल व्ह्यू.